बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. राधानगरी पोलीस हद्दीतील शेतामध्ये काम करणाऱ्या गोरगरीब मजूर वयस्कर महिला सोनाबाई मारुती पाटील, वय वर्ष 65, राहणार सावर्डे पाटणकर, तालुका राधानगरी, व मंगल तुकाराम नरके, वय वर्ष 60, राहणार चक्रेश्वरवाडी, तालुका राधानगरी, यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चिताक जबरीने चोरून नेलेल्या घटना घडल्या होत्या. त्या ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते. तसेच चोरट्याने रेनकोट परिधान करून आपली ओळख उघड होणार नाही याची खबरदारी घेऊन चोरीचे गुन्हे केले होते. यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणणे आव्हानात्मक होते. पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून जबर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. सदर पथकामार्फत जबरी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पथकातील पोलीस अंमलदार संजय कुंभार व सागर माने यांना राधानगरी येथील जबरी चोरीचे गुन्हे संशयित नामदेव पाटील, राहणार चक्रेश्वरवाडी, तालुका राधानगरी यांनी केले असून तो सध्या आयडियल कॉलनी जवळ लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर येथे स्प्लेंडर मोटरसायकलवरून फिरत आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकाने आयडियल कॉलनीजवळ लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर येथे सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचा नाव व पत्ता विचारता त्याने नाव नामदेव शिवाजी पाटील, वय 34, राहणार चक्रेश्वरवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे राधानगरी येथील जबरी चोरीची गुन्ह्याची अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता त्याने राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी व सावर्डे पाटणकर येथील वयस्कर महिलांच्या गळ्यातील सोन्याची चिताक मारहाण करून जबरदस्तीने चोरी केली असल्याची कबूल दिली. यातील आरोपी नामदेव पाटील यास व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी राधानगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार संजय कुंभार, सागर माने, संजय देसाई, लखनसिंह पाटील, महेश खोत, विजय इंगळे, शुभम संकपाळ, संदीप बेंद्रे, विशाल चौगुले, संजय हुंबे, अशोक पवार, प्रकाश पाटील, अमित सरजे, सागर चौगले, सुशील पाटील, हंबीरराव तिगरे यांच्या पथकाने केलेली आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.